नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. भारतीय रेल्वेमध्ये ज्या मित्रांनो RRB ELP लोको पायलट असिस्टंटची ज्या मित्रांनो भरती चालू आहे आणि या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास आणि ITI असले पाहिजे तुम्ही. तर महाराष्ट्रातील मुलं आणि मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. टोटल मित्रांनो 5696 जागांसाठी जी ही भरती चालू आहे. तर तुम्ही फॉर्म आजही भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख मित्रांनो 19 फेब्रुवारी 2024 आहे. तर चांगली भरती ज्या मित्रांनो रेल्वे RRB ELP लोको पायलट असिस्टंटची ज्या मित्रांनो भरती सुरू आहे आणि या भरतीमध्ये ज्या मित्रांनो पासिंग सुद्धा खूप कमी ठेवण्यात आलं आहे. ST कॅटेगरीसाठी पासिंग हे 25 ठेवण्यात आलं आहे. त्याचबरोबर OBC कॅटेगरीसाठी यामध्ये ज्या मित्रांनो पासिंग फक्त हे 30 ठेवण्यात आलं आणि SC कॅटेगरीसाठी पासिंग मित्रांनो 30 ठेवण्यात आलं आहे. त्याचबरोबर ओपन कॅटेगरी आणि EWS कॅटेगरीसाठी पासिंग हे 40 ठेवण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तर 75 मार्काचा सर्वात आधी पेपर होणार आहे आणि यामध्ये ज्या मित्रांनो तुमचं सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारे असणार आहे, काय काय मित्रांनो प्रक्रिया असणार आहे पुढील भरतीची, त्याचबरोबर वयोमर्यादा काय लागणार आहे RRB ELP लोको पायलट असिस्टंट या भरतीमध्ये, तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा RRB ELP लोको पायलट असिस्टंटच्या ज्या जागा आहे ह्या 5696 जागांसाठी भरती निघाली आहे आणि महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकतात. शिक्षण यामध्ये मित्रांनो 10वी पास पाहिजे आणि तुमचा ITI असला पाहिजे. स्क्रीनवर बघू शकता तुम्ही, यापैकी कोणताही तुमचा ITI असला पाहिजे तेव्हा तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. त्याचबरोबर या भरतीमध्ये वयोमर्यादा हे जे मित्रांनो 18 ते 30 वर्षापर्यंत ठेवण्यात आला आहे. SC ST कॅटेगरीची मुलं 18 ते 35 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकणार आहे. OBC कॅटेगरीची मुलं यामध्ये 18 ते 33 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकणार आहे. आणि फीचा जर विचार केला तर जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 500 रुपये फी ठेवण्यात आली आहे. SC ST कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 250 रुपये इतकी फी ठेवण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर नोकरीचं जे ठिकाण आहे हे मित्रांनो संपूर्ण भारत आहे आणि तुमचं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर तुम्हाला नोकरी मित्रांनो भारतातील कोणत्याही ठिकाणी करावी लागणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर फॉर्म भरणे सुरूच आहे. 19 फेब्रुवारी 2024 ही शेवटची तारीख आहे. तर RRB ELP लोको पायलट असिस्टंट या भरतीची जी सिलेक्शन प्रोसेस आहे तर तुमचं या भरतीमध्ये सिलेक्शन हे मित्रांनो लेखी परीक्षेवर होणार आणि तुमची जी लेखी परीक्षा आहे यामध्ये ज्या मित्रांनो सर्वात आधी तुमची यामध्ये पहिली लेखी परीक्षा असणार आहे 75 मार्काची. त्यानंतर दुसरी लेखी परीक्षा तुमची असणार आहे मित्रांनो 100 मार्काची आणि दुसरी जी लेखी परीक्षा असणार आहे यामध्ये 2 पार्ट आहे, A पार्ट आणि B पार्ट. ठीक आहे. तर संपूर्ण पुढील प्रोसेस तुम्हाला सांगून देतो. तर तुमची जी पहिली परीक्षा आहे हे मित्रांनो जून ते जुलै महिन्यामध्ये असणार आहे. त्याचबरोबर जे आहे पहिली जी परीक्षा ही मित्रांनो 75 मार्काची असणार आहे रेल्वे लोको पायलट असिस्टंट RRB ELP या भरतीची. ठीक आहे. तर 75 प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये असणार आहे पहिल्या परीक्षेमध्ये, ज्यामध्ये रिझनिंगचे 20 प्रश्न, गणिताचे 20 प्रश्न, त्याचबरोबर विज्ञान म्हणजे सायन्सचे यामध्ये 25 प्रश्न आणि GKचे 10 प्रश्न असं अभ्यासक्रम आहे RRB ELP लोको पायलट असिस्टंट या भरतीचा. तर 75 मार्काचा तुमचा पेपर असणार आहे सर्वात आधी आणि 1 घंट्याचं तुम्हाला टायमिंग भेटणार आहे. निगेटिव्ह मार्किंग आहे 3 असे केवढे आणि ह्या पहिल्या पेपरमध्ये जे पासिंग ठेवण्यात आले ST कॅटेगरीसाठी पासिंग हे फक्त 25 ठेवण्यात आले आहे. SC कॅटेगरीसाठी पासिंग 30 ठेवण्यात आली आहे. OBC कॅटेगरीसाठी पासिंग 30 ठेवण्यात आली आहे. ओपन कॅटेगरी आणि EWS कॅटेगरीसाठी पासिंग यामध्ये 40 ठेवण्यात आली आहे. त्यानंतर तुमचा यामध्ये दुसरा पेपर असणार आहे RRB ELP लोको पायलट असिस्टंटचा. यामध्ये पहिली लेखी परीक्षा पास झाल्यावर तुम्ही तर दुसरा जो पेपर असणार आहे A पार्टमध्ये 100 मार्काचा पेपर असणार आहे A पार्टमध्ये, ज्यामध्ये रिझनिंगचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर सायन्स अँड इंजिनिअरिंगचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. 90 मिनिटाचा टायमिंग तुम्हाला भेटणार आहे. निगेटिव्ह मार्किंग आहे 3 असे केवढी आणि यामध्ये जे पासिंग ठेवण्यात येणार आहे ते असणार आहे मित्रांनो यामध्ये ST कॅटेगरीसाठी पासिंग 25 असणार आहे, SC कॅटेगरीसाठी पासिंग 30 असणार आहे, OBC कॅटेगरीसाठी पासिंग 30 असणार आहे आणि EWS कॅटेगरी आणि ओपन कॅटेगरीसाठी पासिंग मित्रांनो 40 असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर RRB ELP लोको पायलट असिस्टंटचा दुसरा जो पेपर असणार आहे B पार्टमधला, त्यामध्ये तुम्हाला ट्रेडच्या संबंधित मित्रांनो 75 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. तुम्ही ज्यामध्ये ITI केला असेल, फिटरमध्ये केला असेल तर त्या ट्रेडच्या रिलेटेड मित्रांनो 75 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे B पार्टमध्ये. ठीक आहे. तुमचा जो पण ITI झाला असेल, तुम्ही जो पण ITI केला असेल त्या ITI ट्रेडच्या नुसार जे मित्रांनो त्या ट्रेडच्या रिलेटेड प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 75 B पार्टमध्ये. ठीक आहे. निगेटिव्ह मार्किंग असणार आहे 3 असे केवढी आणि तुम्हाला टायमिंग यामध्ये 60 मिनिटाचा भेटणार आहे. ठीक आहे. 75 प्रश्न परीक्षेला असणार आहे.
पेपरमध्ये जे पासिंग असणार आहे ते फक्त 35 असणार आहे. ठीक आहे, तर चांगली जे मित्रांनो RRB ALP लोको पायलट असिस्टंटची जे आहे भरती सुरू आहे. जे पण मुले या भरतीला घेऊन सिरियसली असाल, ज्यांना सुद्धा या भरतीमध्ये लागायचं असेल तर आतापासून मित्रांनो अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही. तर आतापासून चांगले चांगले पुस्तक घेऊन घ्या. रेल्वेचे पेपर हा मित्रांनो हिंदीमध्ये होणार आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते मराठीमध्ये असणार आहे पेपर, तर हिंदीमध्ये पेपर असणार आहे. तर सेंट्रलचे जे मित्रांनो तुम्ही पेपर पुस्तक घ्या. चांगले चांगले यूट्यूबवर तुम्ही सर्च करा की RRB ALP लोको पायलट असिस्टंट भरतीसाठी सर्वात चांगलं पुस्तक कोणतं आहे. तर आतापासून मित्रांनो एक तर तुम्ही पुस्तकं ऑर्डर करा किंवा मग पुस्तकाच्या दुकानामधून पुस्तक घ्या. जे पण मुले या भरतीला घेऊन सिरियसली असाल, ज्यांना सुद्धा या भरतीमध्ये लागायचं असेल तर आतापासून पुस्तकं घेऊन घ्या आणि आतापासून अभ्यासाला लागा. ठीक आहे, दुसरा जो पेपर आहे हा मित्रांनो ऑक्टोबर महिन्यामध्ये असणार आहे, सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यामध्ये. ठीक आहे, तर पहा आतापासून चांगली तयारी चालू ठेवा. आतापासून अभ्यास करा, आतापासून चांगले पुस्तक घ्या आणि आतापासून मित्रांनो सेल्फ स्टडी करा. 8-8 घंटे 9-9 घंटे जसा तुम्हाला टाईम भेटते तसा. ठीक आहे, तर चांगली जे मित्रांनो हे RRB ALP लोको पायलट असिस्टंटचे 5696 जागांसाठी भरती निघाली आहे. तर या भरतीचं तुम्हाला जाहिरात तुम्हाला दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. तर बघू शकता तुम्ही ही जाहिरात आहे RRB ALP लोको पायलट असिस्टंट या भरतीची. ठीक आहे, तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज. तर फॉर्म जे आहे तुमचे 20 जानेवारी 2024 पासून सुरू झाले आणि शेवटची तारीख 19 फेब्रुवारी 2024 आहे. त्याचबरोबर जागा तुम्ही बघू शकता 5696 आणि तुम्हाला पासिंगसुद्धा दाखवतो. ST कॅटेगरीची 25, त्याचबरोबर SC कॅटेगरीची 30, OBC कॅटेगरीची 30 आणि ओपन कॅटेगरी आणि EWS कॅटेगरीचे पासिंग 40. ठीक आहे, तर संपूर्ण तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो. तुम्ही बघू शकता ही सर्व जाहिरात आहे RRB ALP लोको पायलट असिस्टंट या भरतीची. तर यामध्ये 2 लेखी परीक्षा असणार आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी पहिली लेखी परीक्षा, त्याचबरोबर दुसरी लेखी परीक्षा, ज्यामध्ये A पार्ट आणि B पार्ट असणार आहे. ठीक आहे, तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता वयोमर्यादा 18 ते 30 यामध्ये मागितलेलं आहे. ठीक आहे, तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम. तर तुम्हाला या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेस बघू शकता तुम्ही या ठिकाणी. फर्स्ट स्टेज म्हणजे सर्वात आधी पहिली लेखी परीक्षा ऑनलाईन असणार आहे, दुसरीसुद्धा लेखी परीक्षा असणार आहे, त्यानंतर तिसरीसुद्धा तुमची लेखी परीक्षा असणार आहे. म्हणजे A पार्ट बी पार्ट म्हणजे दुसरी जी परीक्षा आहे A पार्ट आणि B पार्ट असणार आहे त्यामध्ये. त्याचबरोबर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल अशी प्रोसेस आहे, सिलेक्शन प्रोसेस. तर पहिल्या स्टेजमध्ये तुमची लेखी परीक्षा असणार आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी 60 मिनिटाचा तुम्हाला टायमिंग भेटणार आहे. पॅटर्न तुम्ही बघू शकता जसा मी तुम्हाला सांगितला. 75 प्रश्न असणार आहे परीक्षेमध्ये. निगेटिव्ह मार्किंग 3 असे केवढी आहे. त्याचबरोबर तुम्ही पासिंग या ठिकाणी बघू शकता. EWS कॅटेगरीसाठी 40 आहे, OBC कॅटेगरीसाठी 30 आहे, SC कॅटेगरी 30 आहे, ST कॅटेगरीसाठी 25 आहे. तर गणिताचे यामध्ये 20 प्रश्न, रिझनिंगचे 20 प्रश्न असणार आहे आणि जनरल सायन्सचे यामध्ये 25 प्रश्न, त्याचबरोबर GKचे 10 प्रश्न असे 75 मार्काचा पहिला पेपर असणार आहे. त्यानंतर तुमचा दुसरा पेपर तुम्ही B पार्टमध्ये बघू शकता. या ठिकाणी 75 प्रश्न परीक्षेला असणार आहे. त्याचबरोबर 3 असे केवढी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. त्याचबरोबर 100 प्रश्न परीक्षेला असणार आहे. 90 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे. त्याचबरोबर पासिंग तुम्ही बघू शकता. EWSसाठी 40% पासिंग आहे आणि OBC कॅटेगरीसाठी 30 आहे, SC कॅटेगरीसाठी 30, ST कॅटेगरीसाठी 25. त्यानंतर तुम्ही सिलेबस बघू शकता. या ठिकाणी मॅथमॅटिक्सचे म्हणजे या ठिकाणी 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. रिझनिंगचे यामध्ये 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर बेसिक सायन्स अँड इंजिनिअरिंगचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. टोटल 100 मार्काचा पेपर असणार आहे A पार्टमध्ये. त्यानंतर B पार्टमध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी ट्रेडच्या संबंधित पेपर असणार आहे आणि पासिंगसुद्धा यामध्ये 35 असणार आहे. ठीक आहे, तुम्ही बघू शकता या ठिकाणी पासिंग 35% असणार आहे. ट्रेडच्या संबंधित तो पेपर असणार आहे B पार्टमध्ये. ठीक आहे, तर अशी संपूर्ण प्रोसेस आहे RRB ALP लोको पायलट असिस्टंट या भरती.